माझं नाव डॉक्टर ललित ठाकरे. मी गेली 14 वर्षे SP कॉलेजमध्ये काम करत आहे ॲज अ प्रोफेसर सिनियर कॉलेजला. त्याआधी 2006-07 मध्ये मी महाविद्यालयाचीच विद्यार्थी होते. तिथून जॉग्राफी मुख्य विषय घेतल्यानंतर स्पेशलायझेशन घेतल्यानंतर 2007 ते 2009 या 2 वर्षात मी माझं MSc जॉग्राफी कंप्लीट केलेलं आहे विद्यापीठामध्ये. तसेच मास्टर डिग्री घेतल्यानंतर आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की मला SP कॉलेजमध्ये शिकवण्याची संधी मिळाली. त्याही पेक्षा भाग्यवान मी अशी आहे की माझे पहिले गुरु आणि पहिले गाईड डॉक्टर श्रीकांत कार्लेकर सर त्यावेळेला विभाग प्रमुख होते. त्यांच्या अंडर आम्हाला काम करण्याची, अजून चांगल्या पद्धतीने शिकवण्याची लाईव्ह आहे का? आम्हाला ऊर्जा मिळाली. 8:30 आज 8वा 9वा प्रश्न. माईक चालू आहे कुणाचं तरी त्यानंतर प्लीज. स्क्रीन म्यूट आता. विकास कुलकर्णी तुमचा माईक चालू आहे. सॉरी सॉरी सॉरी. श्रीकांत कुलकर्णी तुमचा पण माईक चालू आहे. थँक्यू. त्यानंतर 2011 मध्ये जिओमॉर्फोलॉजी म्हणजे भूरूपशास्त्र या विषयात मला संशोधन करण्याची संधी मिळाली. त्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर सागरीय भूरूपशास्त्र या विषयात मी PhD केलेली आहे, ज्याला कोस्टल जिओमॉर्फोलॉजी असं म्हणतात. माझा विषय होता कोस्टल ब्रिज इम्पॅक्ट ऑफ कोस्टल इम्पॅक्ट असेसमेंट ऑफ द ब्रिजेस विच आर कन्स्ट्रक्टेड अलॉंग द कोंकण कोस्ट. तर याबरोबरच सर्वे करण्याची सर्वेक्षण, त्यांचे विविध प्रकार यामध्येही मला रस आहे. गेली 14 वर्षे आम्ही जो काही अभ्यास करत आहोत तो भूरूपशास्त्राशी रिलेटेड आहे. आणि त्याचबरोबर हेही लक्षात आलं की नकाशे किती महत्वाचे आहेत आणि त्याशिवाय भूगोलाला अर्थ नाही. सो आजचा जो विषय मी जे बोलणार आहे ते म्हणजेच नकाशे आणि स्थलनिर्देशक नकाशे. तर मी माझं आधी स्क्रीन शेअर करते. ही माझी थोडक्यात माहिती होती. आय होप स्क्रीन दिसतंय आणि माझा आवाजही पोहोचतोय. हो दिसतंय स्क्रीन. येस, थँक्यू. तर आजचा विषय मॅप्स अँड सर्वे ऑफ इंडिया टोपोशीट्स म्हणजेच नकाशे आणि भारतीय स्थलनिर्देशक नकाशे. तर हा जो फिरता पृथ्वीचा भाग तुम्हाला मॅडम, दिसतोय, साक्षी दळवींचा आणि श्रीकांत कुलकर्णींचा माईक चालू आहे. ललित बोलतो. हा, तर याला जिओइड असं म्हटलं जातं, म्हणजेच भूगोलाभ असा म्हटला जातो. यावरून लक्षात येईल की पृथ्वी ही पूर्णपणे आपण जी म्हणतो गोलाकार आहे, स्पिरॉइडल आहे, तर तशी ती नाहीये. काही ठिकाणी डिप्रेशन्स आहेत, खाचा आहेत, तर काही ठिकाणी उंचवटे आहेत. हे आपल्याला दिसून येतं. आजच्या विषयाशी हे अतिशय निगडित आहे. सपाट भाग नसूनही नकाशे बनवताना, सर्वे करताना काय अडचणी आल्या असतील हे यावरून लक्षात येतं. खरं तर भूगोल, आपण बेसिक जॉग्राफी हा कोर्स करतो आहोत. तर भूगोल किंवा GIS म्हणजे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा रिमोट सेन्सिंग, हे सगळं तर आहेच. ह्या सगळ्यांचाच वापर करून आपण मॅप मेकिंग म्हणजे नकाशा बनवू शकतो, सर्वेक्षण करू शकतो. पण GIS आणि रिमोट सेन्सिंग ज्याचा आता खूप उपयोग होतो आहे, त्याच्या आधी होतं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मॅप मेकिंग, ज्याला कार्टोग्राफी असं म्हटलं जातं. हा खरं तर भक्कम पाया आहे की ज्यामुळे आपल्याला भूगोल अधिक व्यवस्थित समजू शकतो. आता खरं तर नकाशे म्हणजे काय, तर इट इज अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ अ डेटा. वेगवेगळी आयुध
आणि घटक यांचा वापर करून भौगोलिक रचना समजून घेण्यासाठी नकाशांचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. तर यामध्ये तुम्हाला दऱ्या, खोऱ्या, त्यानंतर तलाव असतील, तिथली सेटलमेंट असेल, ह्या सगळ्यांचा खूप व्यवस्थित वापर करून त्यांची माहिती भरून आपल्याला नकाशा तयार करता येऊ शकतो. तर नकाशा म्हणजे काय? तर पृथ्वीवरील वास्तविक वैशिष्ट्यांच्या निवडीचे ते एक प्रतिनिधित्व आहे. इट रिप्रेझेंट्स द रिअल फीचर्स ऑन द अर्थ. आणि या वैशिष्ट्यांसंदर्भात त्यांच्यामध्ये असलेले संबंध यांचं विश्लेषण करण्यासाठी एक स्पेशल डिझाईन करणं म्हणजेच नकाशे तयार करणं असं आपण म्हणू शकतो. नकाशे तयार करण्यासाठी काही प्रमुख घटकांची गरज पडते. सगळ्यात पहिल्यांदा हे आपण परत एकदा सखोल बघणारच आहोत. सर्वप्रथम म्हणजे अक्षांश आणि रेखांश यांच्याने तयार होणारी जाळी. ही हायपोथेटिकल इमॅजिनरी जाळी आहे, ज्यामुळे आपल्याला एखाद्या ठिकाणाचं लोकेशन हे परफेक्ट लक्षात येतं. दुसरं म्हणजे डेटम. आता जो आपण फिरता गोल बघितला, तर ह्या गोलाचा अभ्यास, याचं मेजरमेंट, याची जॉमेट्री म्हणजेच त्याला डेटम असं म्हटलं जातं. तर हा डेटम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि याच्याच बेसिसवर आपण कोऑर्डिनेट सिस्टीम्स तयार केलेले आहेत. अक्षांश आणि रेखांश यांची जाळी त्यामुळेच तयार करण्यात आलेली आहे. दुसरं म्हणजे प्रोजेक्शन्स. हे प्रक्षेपण फार महत्वाचे असतात, जेणेकरून आपल्याला पृथ्वीचा काही भाग किंवा संपूर्ण भाग हा आपल्याला एका फ्लॅट सरफेसवर, सपाट जागेवर आपल्याला दाखवण्यास मदत होते. आणि शेवटचं म्हणजे तुमच्यात असलेली नकाशा बनवण्याची कला, ज्याला कार्टोग्राफी असं म्हटलं जातं. आपण 4 रेघोट्या मारल्या आणि नकाशावर टिंब दाखवून त्या जागेचा आपण उल्लेख केला, तर त्याने नक्कीच काही उपयोग होत नाही. बरं, सगळ्यांना हा प्रश्न आहे की हे जे भारतातील राज्य आहे, हे कोणी ओळखू शकेल का? हे फक्त आउटलाईन आहे. जम्मू हॅलो, काश्मीर. जम्मू काश्मीर. बर, पण जम्मू काश्मीरचे 2 भाग आता झालेले आहेत. तर हा त्यातला कुठला भाग? लडाख वाटतोय. येस, करेक्ट. तर आपल्याला खरं तर भारताच्या नकाशाची एवढी सवय झालेली असते की हा वरचा भाग बघितल्यानंतर आपल्याला कदाचित समजू शकलं की हा लडाखचा भाग आहे. त्यालाच जर आपण वेगवेगळ्या घटकांनी पूरक त्याला बनवलं, तर बघा, इमिजिएटली टायटल्स इथे आलेले आहेत, वेगवेगळ्या माहिती इथे आलेली आहे, नद्यांची प्रणाली इथे दिसते आहे, आणि वेगवेगळ्या ठिकाणांचे, रस्त्यांचे, या सगळ्या घटकांचा वापर केल्यानंतर हा मॅप, नकाशा ज्या वेळेला बनवला त्यावेळेला तो किती उपयुक्त झाला हे आपल्याला कळतं. आता दुसरा एक, हा नकाशा, हेही भारतातीलच राज्य आहे, पण हे समजायला जरा अवघड आहे, बरोबर? सांगता येणं शक्य आहे का बघा? झारखंड. नाही. 7 सिस्टर पैकी असावा असं वाटतंय. बरोबर, अगदी बरोबर. तर हा आहे मणिपूरचा नकाशा. तर यामध्ये गफलत का झाली? अशीच गफलत आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर होऊ शकते. आता तर म्हणतात गुगल मॅप्सवर सुद्धा भरोसा ठेवू नये. तर अशी गफलत होऊ नये याच्यासाठीच नकाशे किती महत्वाचे ठरू शकतात हे आपल्याला इथे समजू शकतं. आपल्याला 2 ठिकाणांमधलं अंतर इझिली समजू शकतं. तर असे अनेक फायदे थोडक्यात. कधीही नकाशा वाचन करताना, नकाशे बघताना सहज प्रश्न असा पडतो की हे नकाशे मुळात बनवण्यात कसे आले, त्यांची गरजच का भासली मानवाला? तर हा जो पहिला नकाशा आहे, याला क्ले टॅबलेट असं म्हणतात. टॅबलेट असं म्हटलं गेलंय. तर हा मानलं जातं की हा जगातला सगळ्यात पहिला
मॅप आहे. सगळ्यात पहिला नकाशा मानवाने सुस्थितीत तयार केलेला आणि अजूनही व्यवस्थित रेकॉर्ड मध्ये असलेला हा क्ले टॅबलेट किंवा याला क्ले प्लेट असंही म्हणतात. बॅबिलोनियन वर्ल्ड मॅप असं त्याचं नाव आहे, जो ब्रिटिश म्युझियम मध्ये आता आहे. तर या मातीच्या टॅबलेटचं हा नकाशा म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहे. यामध्ये युक्रेटस नदी हा जो गोल भाग दिसतो आहे, यामध्ये ज्याने कोणी बनवलेला असेल, कार्टोग्राफर ज्याला आपण म्हणतो, जे नकाशे बनवतात ते, तर युफ्रेटिस नदी, तिथली पर्वत यांचा संगम आणि ते सगळं दाखवण्यात यश मिळवलेलं आहे. हे म्हणजे क्ले टॅबलेट. तर असे मातीचे नकाशे सुरुवातीला बनवण्यात आले. हा सुमेरियन क्ले मॅप आहे. सांगायला एक माहिती सांगण्यात येते की सुमेरियन क्ले मॅप्स हे जगातले सगळ्यात सुस्थितीतले, चांगली माहिती देणारे असे क्ले मॅप्स आहेत. तर हे दोन त्याचे उदाहरणं. इथं तुम्हाला रस्ता दिसू शकतो आणि त्या भाषेतलं काही वर्णनं इथे दिसू शकतात, जे त्यावेळेला खूप उपयुक्त पडले असतील. क्ले मॅपच्या त्या काळानंतर आला ते ब्रॉन्झ मॅप्सचा. तर हे ब्रॉन्झची नकाशे आहेत. हे नकाशे, पहिला नकाशा जो आहे तो हॅनास्टाऊनचा आहे. तर हा नकाशा बघू शकता तुम्ही, 1773 मधला हा नकाशा आहे. इथे सैनिकांचे काही छापे दिसत आहेत. इथे नदी दिसते आहे. ओके, दुसरा एक मॅप आहे, याचा सोर्स काही कळला नाही, पण हा त्रिमितीय 3 डायमेन्शनल मॅप दिसतो आहे. एक बेट असू शकतं की तिथे घरांची रचना इथे दाखवण्यात आलेली आहे. यावरून लक्षात येतं की त्या काळात कदाचित घरांची रचना, तिथे असलेलं सेटलमेंट पॅटर्न्स वगैरे हे आपल्याला आत्ता जे आपण बघतो, तर त्यावेळेला जास्त प्रगत नसतानाही त्यावेळेला तयार असलेले त्यांचे हे नकाशे. हा जो सेंट्रल मॅप आहे हा स्कॉटलंड मध्ये आहे, युके मध्ये. तर ग्लासगोचा हा नकाशा असू शकतो, सेंट्रल पार्कचा. तर इथे तुम्हाला तो फिरता नकाशा म्हणून बघता येईल. इथे नॉर्थ या ठिकाणी मेन्शन केलेली आहे, म्हणजे तुम्ही जिथे उभे राहाल तिथे तुम्हाला हे नॉर्थ डिरेक्शनला जर तुम्ही उभे असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी, त्या रस्त्याला तुम्हाला जाता येण्याची शक्यता, म्हणजे डिटेल्स इथून कळतात. तर असे हे वेगवेगळे नकाशे. तर ब्रॉन्झचे नकाशे आणि त्यांच्या नंतर असलेले सिल्क मॅप, तर कपड्यावर तयार केलेले हे मॅप्स आहेत. पहिला मॅप हा हानच्या काळातला मॅप आहे, तो 2006 बिफोर क्राइस्टचा आहे. तर हा 5व्या शतकातला मॅप आहे. हे जे पॅटर्न आहे, हा पॅटर्न आपल्याला दिसू शकतो, हा नद्यांचा पॅटर्न आहे. तर नकाशांचा उगम हा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रगती होत गेली हे दिसू शकतं. हा सगळ्यात जुना सिल्क च्या कपड्यापासून तयार केलेला नकाशा. दुसरा हा जो नकाशा आहे, हा नकाशा तुम्हाला इथे जाळी दिसत असेल, ही जाळी म्हणजेच रेक्टँग्युलर ग्रिड ज्याला, ही जाळी तुम्हाला त्या ठिकाणाचं एक्झॅक्ट परफेक्ट त्यांनी किती चांगला सर्वे केलेला असू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हे दोन्ही नकाशे हे चायनीज ओरिजिनेटेड आहेत. असे नकाशे हे जुन्या काळातील काही क्लासिकल म्हणजे चायनीज कल्चर दाखवणारे, आणि दुसरे म्हणजे सर्वेक्षणातले नकाशे. असे नकाशे चायनीज म्हणजेच आशियाई खंडातून सापडलेले नकाशे आहेत. यानंतरचे जे नकाशे होते, हे नकाशे सिल्क सिल्कवर छापलेले किंवा कागदावर असलेले काही नकाशे होते. याच्यावर तिथल्या संस्कृतीचा बऱ्यापैकी पगडा दिसतो. त्यानंतर मेन चायनीज नकाशांचं जर बघाल तुम्ही तर हे शेप हे सर्क्युलर शेप आहे, जेणेकरून असं लक्षात येतं की चहूबाजूंनी पाणी आहे आणि मध्ये तिथे वसाहत असावी, असा ह्या नकाशांकडे बघून अंदाज येतो. तर सगळ्यात सेंटरला चायनीज नकाशांचं थोडंसं जर विश्लेषण केलं तर सेंटरला तिथे राजवाडा असू शकतो, असं तिथे चित्रित केलेलं आहे. आणि राजवाड्याच्या भोवती असलेलं मार्केट आणि त्याच्या भोवती असलेलं मग वेगवेगळ्या पद्धतीचे वसाहती. तर कलर्सचा इथे वापर केलेला दिसतो. इथे येलो कलर दिलेला आहे, पिवळा कलर कदाचित सांगू शकतो की हे वेगळं गाव आहे.
हा जो लाल कलर आहे, हा लाल कलर सांगू शकतो की तिथे असणाऱ्या जे त्यांच्या अंडर असलेले जे क्वार्टर्स वगैरे सर्वंट लोकांचे, तर त्यांची वसाहत असू शकते, तर एक्सेट्रा एक्सेट्रा. हा दुसरा एक नकाशा आहे. इथे कलर्सचा खूप छान, रंगांचा खूप छान वापर करून इथे डोंगर दऱ्यांची रांग दाखवलेली आहे आणि वेगवेगळ्या गावांना वेगवेगळे रंग इथे देण्यात आलेले आहेत. तर कदाचित रंगसंगतींचा वापर इतक्या उत्कृष्टपणे त्या काळात झालेला इथे दिसतो. दुसरा जो मॅप आहे हा बऱ्यापैकी प्रगत मानला गेला. हा जो नकाशा आहे हा जगप्रसिद्ध नकाशा आहे. याला मॅपा मुंडी असं म्हणतात. कॅटलन ॲटलास असं म्हटलं जातं. तर 1370 तर 13व्या दशकातला हा नकाशा आहे. जवळजवळ 13 पानांचा नकाशा हा दिसतो. हा फोल्डेबल नकाशा मॅपा मुंडी म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे. हा सुद्धा आशियाई मॅप आहे. तर सांगण्यात आपल्याला आनंद वाटायला हवा की जवळजवळ आपण डिटेल्स सांगण्यामध्ये कदाचित कमी असू, पण रेखाटन, नकाशांचं डिझाईन यामध्ये आशियाई लोकांनी तयार केलेले नकाशे हे उत्कृष्ट नमुने आहेत. नकाशे डेव्हलप कसे झाले त्या मानाने. जर त्या मानाने नवीन मॉडर्न जगताचा म्हणजे ज्या वेळेला आपण प्रॉपर मेजरमेंट घेऊन नकाशे कसे तयार करावे याचे ज्या वेळेला उदाहरण देतो, त्यावेळेला सगळ्यात पहिलं नाव हे ग्रीक आणि रोमन कार्टोग्राफर्सचं येतं. त्यामध्ये टॉलेमी असेल किंवा पॉलिबायस असेल किंवा मालोस, हिपार्कस, स्ट्रॅबो, हे सगळे हे जे थोर नकाशाकार होते, कार्टोग्राफर्स होते, तर त्यांचे नकाशे आजही संग्रहित आहेत आणि त्यांनी जगाला नवीन दृष्टी दिली. आणि दुसरा जो समज होता की पृथ्वी ही चपटी आहे, ही एक प्लेट आहे, तर त्या विचारधारेला ह्या लोकांच्या मदतीने आपल्याला उत्तर मिळालं होतं. तर हा अतिशय इलॅबोरेटिव्ह, ॲक्युरेट असलेला हा जगाचा नकाशा त्यावेळेला टॉलेमी, क्लाउडियस टॉलेमियस असं त्याचं ऍक्च्युअल नाव होतं. तर 1482 या साली हा नकाशा, आणि त्याच्यानंतर तो बऱ्याच वेळेला रिवाईज केला गेला. तर या नकाशावरून तुम्हाला दिसते ही जी डोकी आहेत याचा अर्थ हे वारे आहेत. तर वाऱ्यांची सिस्टीम, संरचना त्यावेळेला कशी असेल याचा सुद्धा उल्लेख त्यावेळेला टॉलेमीने केला. त्याचबरोबर त्याने वेगवेगळे खंडांचे नावं इथे लिहिलेली दिसत आहेत, तर त्यांची नावं आणि उल्लेख त्यावेळेला केला. इथे भारत कदाचित तुकड्यांमध्ये दिसतो आहे, पण इतका सखोल अभ्यास त्यावेळेला खचितच कुणी केला होता. बरं, इथे अक्षांश आणि रेखांश यांचाही उल्लेख केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट मॅप, मेडिटरेनियन समुद्र, भूमध्य सागर इथे दिसतो आहे. तर हा अभ्यास त्यावेळेला टॉलेमीने तयार करून एक अतिशय उत्कृष्ट नकाशा तयार केला होता. त्याच्या एका पुस्तकामध्ये जॉग्राफिया असं त्याचं नाव होतं. तर ॲज अ जॉग्राफर आम्हाला अतिशय अभिमान आहे की टॉलेमी सारखा संशोधक त्यावेळेला त्यांनी हा नकाशा तयार करून बऱ्याचशा माहिती ही एक गठ्ठा एकत्र एका नकाशामध्ये त्याने आणलेली होती. दुसरा हा जो नकाशा आहे, हा नकाशा त्यानंतर कालांतराने वेगवेगळ्या संशोधकांनी, इथे तुम्हाला त्यांची फोटो इथे चारी बाजूंना इथे दिसतील. तर हे जे 4 स्कॉलर्स आहेत ते अज्ञात आहेत खरं तर त्यांनी तयार केलेला हा नकाशा इथे भारताचा उल्लेख म्हणजे आशियाई खंडाचा उल्लेख व्यवस्थित पद्धतीने नावांसकट केलेला आहे. साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिका इथे त्रिकोणी दाखवण्यात यश मिळवलेलं आहे आणि पृथ्वी ही गोल आहे याचं एक उत्तम उदाहरण ह्या नकाशातून आपल्याला मिळतं. तसंच सूर्याचा इथे असलेला सूर्य, पृथ्वी म्हणजेच जे आपण ग्रहण म्हणतो, या ग्रहांचा सुद्धा इथे उल्लेख या नकाशामध्ये करण्यात आलेला आहे. आणि हा आजचा नकाशा जिथे अतिशय व्यवस्थित
माहिती आपल्याला प्रत्येक देशाची, त्यांच्या राजधान्या या सगळ्यांची माहिती आपल्याला मिळते. तर इतका लांबचा प्रवास करत शेवटी हा नकाशा आपण आज बघू शकतो. आणि हा नकाशा आता सांगण्याची गरज नाही की हा नकाशा किती महत्वपूर्ण आहे, अशा अर्थाने की यावरच आज जग चालतंय. आणि हा आहे त्रिमितीय नकाशा, 3 डायमेन्शनल नकाशा आपण ज्याला म्हणू शकतो. अगदी हिरवळ कुठे आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे दिसू शकतं. सहारा डेझर्ट आपल्याला इथे दिसू शकतं. तर अशा पद्धतीने सॅटेलाइट्सच्या मदतीने भौगोलिक प्रणालींच्या वेगवेगळ्या माध्यमातनं आपल्याला आजचा हा ऍक्च्युअल पृथ्वी कशी दिसते तर हे आपल्याला इथे दिसू शकतं. हा नकाशा अशासाठी घेतला, प्रोजेक्शन्स आपण प्रक्षेपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला काहिल कॉन्सिलॉइडी नावाचं हे ॲनिमेशन आहे. यामध्ये तुम्हाला दिसेल की अमेरिका हा बऱ्यापैकी टिल्ट झालेला आहे आणि पृथ्वी खरं तर अशी दिसते. तर आपण प्रक्षेपणाबद्दल बोलत होतो. आधीचा हा जर नकाशा बघितला तर लक्षात येतं की हे फक्त एक चित्र काढायचा, स्टार बनवायचं म्हणून नाही, तर त्यामागे बरेचसे मेजरमेंट्स असतात. तर ह्या मेजरमेंट्सचा अभ्यास आणि माहिती असणंही तेवढंच आवश्यक आहे. तर प्रोजेक्शन्सचे प्रकार म्हणजे प्रक्षेपणाचे प्रकार वेगवेगळे आहेत. गोलाकार गोलाकार पृष्ठभागाचे समतल पृष्ठभागावर रूपांतर करण्याची ही प्रणाली आहे. जर आपण कागदातला सिलेंड्रिकल पद्धतीने वळवला तर पृथ्वी कशी दिसेल तर त्याचं हे आउटपुट. जर आपण पेपर हा पृथ्वीच्या वर ठेवला म्हणजे नॉर्थ पोलला ठेवला, उत्तर ध्रुवावर ठेवला, तर पृथ्वी त्या पेपरवर कशी उमटेल तर त्याचं हे उदाहरण. जर आपण त्याचा कोन बनवला, पेपरचा कोन बनवला, तर पृथ्वी कशी दिसेल तर ते अशा पद्धतीने. प्रत्येक प्रक्षेपणाचे आपापले स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. त्यातला आत्ता जो जर आपल्याला जगाचा नकाशा समोर ठेवायचा असेल तर सगळ्यात सोपं आणि महत्वाचं, सगळ्यात कॉमनली वापरलं गेलेलं प्रोजेक्शन म्हणजे मर्केटरचं प्रोजेक्शन, मर्केटर प्रक्षेपण. यामध्ये तुम्हाला जगाचा नकाशा व्यवस्थित एकाच कागदावर फ्लॅट सरफेसवर तुम्हाला दाखवता येतो. हा अशा पद्धतीने. यामध्ये वेगवेगळे कंगोरे आहेत. लाईटचा वापर कसा तुम्ही करताय त्याच्यावर त्या नकाशाचा पॅटर्न ठरवला जातो. अशा पद्धतीने जगातले वेगवेगळे प्रोजेक्शन्स प्रक्षेपण वापरून तयार करण्यात आलेले हे वेगवेगळे नकाशे. त्यातलं आपल्याला अर्थातच आपल्याला माहित असलेलं ते म्हणजे मर्केटरचं हे पहिलं जे आहे ते प्रोजेक्शन किंवा हे प्रोजेक्शन. यामध्ये सुस्थितीत आपल्याला समजेल अशा अर्थाने हे प्रोजेक्शन्स आहेत. प्रत्येक प्रोजेक्शनचे परत एकदा फायदे आणि तोटे वेगवेगळे आहेत. बरं, नकाशे आपण ज्या वेळेला बनवतो त्यावेळेला त्याचे वेगवेगळे परत उपयोग असतात. एक म्हणजे तुम्हाला नकाशा कोणत्या लेवलवर, कोणत्या मापन पद्धतीवर, त्याचा उपयोग, पर्पज काय आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. ही नावं जर वाचली तर त्यावरून लक्षात येईल की नकाशाचे असंख्य प्रकार आहेत. मी थोडक्यात वाचते. मापनाच्या आधारे तयार केलेले प्रक्षेपण नकाशे म्हणजे भूसंपत्ती, भौगोलिक नकाशे, स्थलाकृतिक नकाशे, भिंतीवर वापरण्याचे आपले नकाशे आणि ऍटलस. जर आपल्याला स्थलाकृतिक म्हणजे भौगोलिक रचना समजून घ्यायची असेल त्या संदर्भातली वेगवेगळी नकाशे. कल्चरल किंवा सांस्कृतिक नकाशांचे तर असंख्य प्रकार आहेत. त्यामध्ये भौतिक आहे, जनसंख्या आणि वस्ती यांचे नकाशे, सांस्कृतिक नकाशे, राजनैतिक नकाशे, ऐतिहासिक नकाशे, सैनिकांसाठी मिलिटरी पर्पज साठी स्पेशली तयार केले गेलेले नकाशे आणि आर्थिक नकाशे. आर्थिक नकाशामध्ये परत लँड यूज लँड कव्हर ज्याला आम्ही आता म्हणतो म्हणजे भूमी उपयोग नकाशे आहेत. परिवहन ट्रान्सपोर्टेशन साठी वापरण्यात येणारे नकाशे आहेत. कृषी नकाशे आहेत ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला कृषी विषयक माहिती कळू शकते असे. खनिज नकाशे आणि औद्योगिक नकाशे.
याचबरोबर खगोलीय, भूकंपी, भूवैज्ञानिक, जलवायू, मृदा, वनस्पती, महानगरीय अशी असंख्य प्रकार आपल्याला बघता येतात. रचना शैलीमधले म्हणजे डिझायनिंग साठी हे स्पेसिफिकली आपल्याला जनसंख्या आणि वस्तीसाठी वापरतो आपण गणात्मक नकाशे आणि मात्रात्मक नकाशे. गणात्मक म्हणजे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स वापरून तयार करण्यात आलेले नकाशे. एक मिनिट. ललित काय प्रॉब्लेम आहे? हा, पुढे ऑन राहत नाही. केलं मी. हा मी हे हा ऑन केलं, बॅटरी हा ऑन केली. ठीक एकच आहे. मिनिट मी हा चेक करते फक्त सर. हा, चार्जिंग आहे. ओके. तर उदाहरण दाखल जर पुण्याचा नकाशा आपण बघितला तर पुण्याचा नकाशा सुद्धा किती वेगवेगळ्या पद्धतीने दाखवता येऊ शकतो तुला याचे. स्क्रीन स्क्रीन शेअर होत नाहीये ना? हा, दिसत एक नाही. मिनिट. एक दिसतंय आता? ओके ओके येस 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 दिसतंय. ओके. दिसतंय. हा बोल. हा. तर नकाशांच्या प्रकारांबद्दल आपण बोलत होतो. तर हा पुण्याचा उदाहरण दाखल नकाशे जर घेतलेत, असंख्य आहे त्यातले काही हे सिलेक्टिव्ह नकाशे आपण बघतो आहे. तर भौतिक माहिती देणारे हे नकाशे. पहिला नकाशा जो आपल्याला दिसतोय तो. दुसरा नकाशा आपल्याला तिथे जनसंख्येबद्दल माहिती देणारा नकाशा. यामध्ये तुम्हाला हे जे रंगसंगती दिसत आहेत, कलर कॉम्बिनेशन्स जे दिसत आहेत, त्यामध्ये आपल्याला चटकन कळू शकतं की पिवळा रंग म्हणजे हा तिथे कमी जनसंख्या असण्याची शक्यता. डार्क कलर जो असेल तिथे जास्त घनदाट जनसंख्या वस्ती असण्याची शक्यता. अशा पद्धतीने. त्यानंतर हा डिस्ट्रिक्ट मॅप, पॉलिटिकल मॅप ज्याला आपण म्हणू शकतो, राजनीतिक नकाशा. तर या नकाशावर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणांचे, रस्त्यांची माहिती आपल्याला एकाच वेळी मिळू शकते. किंवा हा जो शेवटचा नकाशा आहे यामध्ये फक्त पुणे शहराचा हा आराखडा आहे, प्रभाग रचना आराखडा, जो आता आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळेल निवडणुकांमुळे. तर त्यामध्ये ह्या नकाशाचं थोडक्यात सांगता येण्याची गोष्ट की हे दोन भाग जे आहेत, हे दोन भाग मुख्यत्वे ब्लँक ठेवण्यात आलेले आहेत, कारण ते आहेत कॅन्टोन्मेंटचे भाग. तर असे काही रेस्ट्रिक्टेड प्रतिबंधित भाग असतात जे नकाशांमध्ये बऱ्याच वेळेला लपवण्यात आलेले असू शकतात. तर इतकी सखोल माहिती नकाशांमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. बरं, आपण म्हणत होतो नकाशा एक डिझाईन आहे. तर हे डिझाईन याच्यावर सगळं आहे. हा नकाशा, बरं याला नकाशा म्हणावं की नाही इथून सुरुवात. पण या नकाशामध्ये सगळंच आहे की. याच्यामध्ये तुम्हाला इमर्जन्सी सर्व्हिसेस कुठे आहेत हे दाखवण्यात आलेलं आहे. तिथली संरचना, वस्ती संरचना दाखवण्यात आलेली आहे. एअरपोर्ट कुठे आहे, विमानतळ कुठे आहे ते दाखवलंय. नद्यांचं आणि कालव्यांचं इथे डिस्ट्रीब्युशन दाखवण्यात आलेलं आहे. मग याला आपण म्हणायचं का नकाशा? तर निश्चितच याच्यावर काही अशा काही गोष्टी आहेत की ज्या अजून ऍड व्हायला हव्यात, आणि म्हणून आपण काही घटक नकाशांसाठी ठरवून दिलेले आहेत. आपण म्हणजे सर्वे ऑफ इंडिया आणि मॅपिंग सर्व्हिसेसने. तर नकाशा अनेक भागांनी बनलेला असतो, ज्याला नकाशा घटक असं म्हटलं जातं. नकाशाचे घटक जे नकाशावर समाविष्ट केले जाऊ शकतात ते म्हणजे
ही जी सूची आहे त्याप्रमाणे. पहिला म्हणजे नकाशाचा मुख्य भाग, दुसरं ग्रॅटिक्यूल म्हणजे जाळी अक्षांश आणि रेखांशाची, त्यानंतर नकाशाला मिळणारं शीर्षक, त्यामुळे शक्यच नाही आपल्याला विदाऊट शीर्षक आपल्याला तो नकाशा वाचता येणं जरा अवघड. त्यानंतर त्याच्यात असलेले लेबल्स, काही सहाय्यक मजकूर, जेणेकरून आपल्याला त्याबद्दल आणखीन माहिती मिळण्यास मदत होते. आणि 3 महत्वाचे म्हणजे अंतर, दिशा आणि चिन्हे. तर इथून आपल्याला हा जो नकाशा आहे यावरून आपल्याला नकाशाचे घटक लक्षात येतात. दिशा महत्वाची आहेच आणि ती नॉर्थच दाखवली जाते, उत्तरच दिशा दाखवली जाते. मला वाटतंय आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपण उत्तर दिशाच का दाखवतो. तर सांगता येईल का आपण नकाशावर उत्तर दिशाच का दाखवतो? ते होका यंत्र हा, मॅग्नेटिक बर. पण आता तुम्ही ज्या पोझिशन मध्ये आहात ते त्यावेळेला तुम्हाला ते नॉर्थच दाखवेल अशी शक्यता कमी आहे, बरोबर? अजून कोणाला माहित आहे? उत्तर दिशा दाखवण्याचे कारण? बरं, भारतच नाही, सगळेच ते दाखवतात उत्तर दिशा. अमेरिकेत गेला तरी उत्तर दिशा आणि ऑस्ट्रेलियामध्ये गेला तरी ते उत्तर दिशाच दाखवतात. बरं, आर्टिकला गेलात तुम्ही रशियाला तरी उत्तरच दिशा दाखवतात, का असं? बरं नाही सांगता. बरं बरं. जर पृथ्वीचा ग्लोब जर समोर तुम्ही आणलात तर त्यावेळेला असं लक्षात येईल की इक्वेटर च्या वरती असणारे, च्या दरम्यान असणारे जेवढे पण देश आहेत, हे देश बघा. आता याच्यात बरंच भूगोल दडलेला आहे. तर पृथ्वी जर आपण बघितली तर तिचा दक्षिण भाग हा जास्तीत जास्त पाण्याने व्यापलेला आहे, तर उत्तर भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. ज्या वेळेला ज्याला आपण NMA नॅशनल मॉनिटरिंग ऑफ मॅप एजन्सीज असं त्याचं नाव आहे, तर ही एक सर्वसाधारण एक नोडल इन्स्टिट्यूट आहे ज्यांनी जगभरातल्या सगळ्या नकाशांचा अभ्यास केलेला आहे. त्यांच्या कंट्रोलमध्ये हा अभ्यास असतो. असं ठरवण्यात आलं, जर जमिनीचा भाग हा जास्तीत जास्त उत्तर गोलार्धात असेल आणि आहे, याचा अर्थ हे एक कारण. दुसरं एक कारण असं, जसं आता सरांनी कोणी म्हटलं की मॅग्नेटिक नॉर्थ तीही दिशा आपण कन्सिडर करतो, तर उत्तर दिशा जी आहे किंवा ध्रुव ताराने दाखवलेला जो नॉर्थ आहे, ज्याला आपण ट्रू नॉर्थ म्हणतो, दुसरी मॅग्नेटिक नॉर्थ म्हणतो, प्लस याच्या बरोबर भूभागाचा जास्तीत जास्त वावर भाग हा उत्तर गोलार्धात आहे. मग सगळ्यांची उत्तरं ज्यावेळेला उत्तर दिशाच अशी येते, त्यावेळेला असं ठरवण्यात आलं की नॉर्थ डिरेक्शन, उत्तर दिशा ही आपण कन्सिडर करायची, मान्य करायची देशांना दाखवण्यासाठी. हे लागू होत नाही अंटार्क्टिकासाठी, कारण अंटार्क्टिका हे स्वतः एक दक्षिण गोलार्धात असल्यामुळे तिथे नॉर्थ दिशा, उत्तर दिशा ही दाखवण्यात अर्थ नाही. या कारणाने आपण नॉर्थ डिरेक्शन ही नेहमी दाखवतो. आता ज्या वेळेला आपण पुढे पण बघूयात, गुगल अर्थ ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला बघा, किंवा तुम्ही गुगल मॅप्स जर ऍप तुमच्याकडे असेल तर ते ऍप ओपन केल्यानंतर तुमची नॉर्थ दिशा ही मूव्ह होत असते, हलत असते, जसं जसं तुम्ही
तिथली जमीन जागा ही ज्या वेळेला तुमच्या सोयीनुसार तुम्ही मूव्ह करत असाल त्यावेळेला, तर प्रमाण मानलं गेलं की उत्तर दिशा ही उत्तर गोलार्धात असणाऱ्या देशांसाठी आपण प्रमाण मानायला हवी. मग उरले कोण? तर दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, त्यांनीही याच्यामध्ये भाग घेतला आणि तेही उत्तर दिशा ही दर्शवत असतात. त्याशिवाय नकाशाला अर्थ प्राप्त होत नाही. दुसरं एक म्हणजे अंतर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी आपल्याला अंतर असणं त्या मॅपवर हे अतिशय महत्वाचं असतं. ग्रॅटिक्यूल जसं सांगितलं तसं रेखांश आणि अक्षांश यांचा असलेला हा जे नेटवर्क जे तयार होतं ते म्हणजे ग्रॅटिक्यूल. या सगळ्यांचा परिपाक म्हणजे उत्तम नकाशा, जो आपल्याला वाचनासाठी महत्वाचा ठरतो. नकाशांचे पुन्हा दोन प्रकार येतात, ज्यांना स्मॉल स्केल मॅप्स आणि लार्ज स्केल मॅप्स असं आपण म्हणतो. हा पुन्हा एकदा पुणे मेट्रोपॉलिटन रिजनचाच एक भाग आहे. एक नकाशा आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता भारत दाखवलाय, भारतामध्ये महाराष्ट्र दाखवलाय, महाराष्ट्रात पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यात असलेलं पुणे शहर, PMC पुणे मेट्रोपॉलिटन, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ज्याला आपण म्हणतो. हे स्मॉल स्केल मॅप्स म्हणजे काय? तर जास्तीत जास्त मोठी जागा, भूभाग दाखवणारे नकाशे म्हणजे स्मॉल स्केल मॅप, आणि लार्ज स्केल मॅप म्हणजे कमीत कमी जागा दाखवून जास्तीत जास्त डिटेल्स देणारे म्हणजे लार्ज स्केल मॅप्स. तर ही नावं जरी स्मॉल आणि लार्ज असली तरी त्यांचा अर्थ, त्यांचं इम्प्लिमेंटेशन हे उलट आहे. ओके. आता प्रश्न पडतो की नकाशे सगळेच तयार करतात? तर हो, सगळेच तयार करतात. त्यासाठी एक नॅशनल मॅपिंग ऑर्गनायझेशन आहे प्रत्येक देशामध्ये. त्यांना NMA म्हणजे नॅशनल मॅपिंग एजन्सी असं म्हणतात. ही एजन्सी म्हणजे नोडल एजन्सी. आणि आता जगामध्ये 195 एवढे देश आहेत. त्यामधले 129 देशांनी आपला सहभाग या NMA मध्ये नोंदवलेला आहे. आपण थोडक्यात बघूयात कोणकोणते आहेत. जे मोठी मोठी देश होते तर त्यांच्याबद्दल फक्त इथे मी माहिती देतेय. सगळ्यात प्रसिद्ध आणि ज्यांचा डेटा भारतातही वापरला जातो असे म्हणजे युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वे, USGS, जगप्रसिद्ध इन्स्टिट्यूट आहे, ज्यांच्या अंडर नकाशे बनवण्याचं काम केलं जातं. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटचं जे 2001 मध्ये कार्यान्वित झालं. USGS त्या मानाने बरंच जुनं आहे, 1879 मध्ये त्याचं स्थापना झालेली. कॅनडाचं जे आहे 94 मध्ये स्थापन झालेलं, ते नॅचरल रिसोर्सेसच्या अंडर ते नकाशे बनवतात. दुसरं जे आहे ते ब्राझीलचं आहे. 1936 मध्ये त्यांनी त्यांचा सर्वे ऑर्गनायझेशन बनवलेली. जर्मनी बद्दल माहिती मिळाली नाही. त्यानंतर ही जी आहे ही कदाचित विसरले मी, नॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे, हे राहू देत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची IGN, इन्स्टिट्यूट जॉग्राफिके नॅशनल, अशी एजन्सी आहे 1940 मधली. ऑस्ट्रेलियाची दुसरी, गव्हर्नमेंट ऑफ साऊथ ऑस्ट्रेलियाची दुसरी एजन्सी. इस्रायलची ही एजन्सी 1930 मधली. आणि रशियाची एजन्सी, त्यांचे हे लोगो मुद्दामून इथे दिलेत. बरं, नेपाळची एजन्सी आहे, जिचं काम नेपाळ असो, श्रीलंका, पाकिस्तान यांच्या ज्या सर्व एजन्सीज आहेत तर ह्या एजन्सी जवळपास ब्रिटिशच्या कार्यकाळातच तयार केल्या गेल्या होत्या. तर एक गव्हर्नमेंट ऑफ नेपाळची मिनिस्ट्री ऑफ लँड मॅनेजमेंट यांचं सर्वे डिपार्टमेंट आहे. हेच सर्वेही करतं आणि टोपोशीट्सही तयार करतं. यांची आणि सर्वे ऑफ इंडियाची किंवा पाकिस्तान, श्रीलंका यांची संरचना जी आहे ही मुळात सारखीच आहे आणि त्यांची स्थापना ही सारख्याच प्रमाणात केली गेलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सर्वे ऑफ इंडिया, ज्याला आपण SOI म्हणतो,
याची रचना ही डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने नंतर हँड ओव्हर केली ब्रिटिशांकडून, ज्याला DST असं म्हणतात. सांगायला आनंद होतो की सर्वे ऑफ इंडिया याची स्थापना 1767 मध्ये केली गेलेली. म्हणजे जगातली सगळ्यात जुनी जर सर्वेक्षण विभाग आपण बघितला तर तो भारताचा आहे. जवळजवळ 250 वर्ष या विभागाला झालेली आहेत. पण काही कारणास्तव बरेचसे नकाशे, ज्याला टोपोशीट आता आपण म्हणूयात, हे टोपोशीट बरेचसे रेस्ट्रिक्ट केलेले आहेत. ते आजही आपल्याला बरेचसे टोपोशीट हे वापरायला मिळत नाहीत. हा एक फक्त ड्रॉबॅक सर्वे ऑफ इंडियाचा म्हणता येऊ शकतो. तर सर्वे ऑफ इंडिया ने तयार केलेले मॅप, आपण त्याला भारतीय स्थल निर्देशक नकाशे असे म्हणतो. इथं वापरण्यात आलेली सूची, चिन्ह, कन्व्हेन्शनल पिक्चर्स जे फक्त सर्वे ऑफ इंडिया वापरतं, वेगवेगळ्या देशांच्या सर्वे विभागांमधून अडॉप्ट केलेले. तर यामध्ये फिजिकल अँड कल्चरल लँडस्केप, लहान असो मोठी असो, कोणत्याही स्केलवर टोपोग्राफिकल मॅप्स आपल्याला बघायला मिळतात. तर लहान किंवा मोठ्या प्रमाणात भौतिक आणि सांस्कृतिक भूदृश्यांचे प्रतिकात्मक किंवा पारंपरिक चित्र दर्शवणारे नकाशे यांनाच टोपोग्राफिकल नकाशे किंवा टोपोशीट असं म्हटलं जातं. ही 2 वेगवेगळ्या काळातली टोपोशीट्स आहेत. पहिला जो टोपोशीट आहे तो दिल्लीचा टोपोशीट आहे. तर 1970 ह्या वर्षी पब्लिश केला गेलेला हा पहिला टोपोशीट. त्या रंगावरनच आपल्याला कळेल की तो बऱ्यापैकी जुना आहे. त्याच्यावर शिक्का आहे रेस्ट्रिक्टेड. तर तो कसा असतो ते पुढे आपण परत एकदा बघणार आहोत. आणि हा दुसरा जो आहे हा अलाहाबादचा आहे. इथे आपल्याला यमुना नदीचं संगम दिसत नाहीये, पण अलाहाबादचं लोकसंख्या वस्तीचं आपल्याला इथे हे दिसू शकतं, पॅटर्न दिसू शकतो. सर्वे म्हणजे सर्वेक्षणाची जर आपल्याला त्याचा इतिहास बघायचा असेल तर तो रोमन आणि ग्रीक काळातला इतिहास आपल्याला बघायला लागेल. त्यातल्या त्यात त्यावेळेला आफ्रिकेत सुद्धा अशा प्रकारची सर्वेक्षण होत होती. आणि पहिला जो पाया जो मांडला गेला तो होता इजिप्शियनमुळे, कारण इजिप्तमध्ये तयार होणारे पिरामिड्स. तर सगळ्यांनाच माहित आहे पिरामिड म्हणजे एक उत्कृष्ट नमुना आहे कन्स्ट्रक्शन मधला. तर इजिप्शियन कमांड ऑफ सर्वेइंग इथे जमीन लेवल होती की नाही ते हे कारागीर बघत आहेत. याला प्लम बॉब असं म्हणतात. लेवलिंग करण्यासाठी इंजिनिअरिंग आणि त्याचबरोबर भूगोलातही याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. सेंटरिंग आणि लेवलिंग करण्यासाठी प्लम बॉब या इन्स्ट्रुमेंटचा वापर होतो. इथे अजून एक युरोपियन सर्वेक्षणाची मेथड दिसतीये. तर हे 2 कारागीर बघत आहेत, मेजरमेंट्स इथे दिसत आहेत. हा एक ओडोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. याच्या मदतीने पाण्याचं जसं स्पिरिट बबल असतं, स्पिरिट बबल हे आपल्याला जमीन लेवल आहे की नाही याची माहिती देतं. त्याचबरोबर तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, तुम्ही जे वापरणारे सगळे वस्तू, प्लेन टेबल थोडक्यात तो आहे, तर त्याचं लेवलिंग होतंय की नाही हे बघण्यासाठी हे सर्वप्रथम तयार केलेलं एक डिझाईन असू शकतं. याचा वापर सर्वे करण्याच्या वेळेला झालेला असू शकतो. दुसरं हे अमेरिकेतलं चित्र आहे. तर चेन सर्वे हा एक मुख्य प्रकार असतो. तर हा सर्वे करताना युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्वेचे हे एक माणसं असू शकतात. ते बेसलाईन तयार करतायत फॉर फोर्ट विंगेट. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला हे जे 3 पायांची जी तबकडी दिसती आहे तर त्याला ट्रायपॉड असं म्हटलं जातं. आणि जमीन लेवल करण्यासाठी हे एकमेकांना बरोबर चेन करण्यासाठी हे उभे आहेत. हे अतिशय जुनं दुर्मिळ चित्र 1883 मधलं. हे आहे भारतीयांचं चित्र.
भारतीय कारागीर, ट्रायपॉड, हा इथे रॉड दिसतो आहे. तर वेगवेगळी जी इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्यामुळे भारतात मध्ये सर्वेक्षण इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या अॅक्युरसीने केलं गेलं, तर त्याचे हे सगळे पायोनियर्स आपण म्हणू शकतो. तर इथे तुम्हाला 1823 असंही दिसू शकतं. लॅम्प्टन अँड एव्हरेस्ट, तर हा जो सर्वे केला गेला, सर्वेक्षण केलं गेलं त्या काळात सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर, त्यावेळेला ही दोन ते गव्हर्नर होते सर्वे ऑफ इंडियाचे आणि त्यांच्या अंडर हा सर्वे केला गेला. आपण खरं काही गोष्टींमध्ये जसं आपण ब्रिटिशांचे धन्यवाद मानतो, तर त्या सर्वेच्या बाबतीत, सर्वेक्षणाच्या बाबतीत त्यांचे धन्यवाद नक्कीच मानले पाहिजे. ही एक ब्रिटिशांची सर्वे टीम इथे दिसती आहे. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स इथे दिसत आहेत. यांच्या मदतीने त्या काळात सर्वेक्षण केलं गेलं. हे अजून एक असं इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला थिओडोलाइट असं म्हणतात. कदाचित हे जगातलं सगळ्यात मोठं थिओडोलाइट असू शकतं. इथे तुम्हाला दिसते रॉयल जिओग्राफिकल सोसायटी, ज्याचं कार्यालय हे लंडन मध्ये आहे. तर थिओडोलाइटच्या मदतीने आपल्याला उंच सखल भागांचं ॲक्युरेट मापन करता येतं. तर लॅम्प्टनचं थिओडोलाइट म्हणून हे अतिशय प्रसिद्ध आहे. इथं आपल्याला भारतीय दिसतोय उभा असलेला. तर ह्याच्या मदतीने कदाचित एव्हरेस्टची उंची मोजण्यात यश आलं होतं असं म्हणण्यास हरकत नाही. दुसरं आहे, दिस इज इलस्ट्रेशन ऑफ जॉर्ज एव्हरेस्ट असिस्टंट सेटिंग अप अ रेफरन्स पॉइंट. तर कष्ट इथे दिसत आहेत. सर्वे करण्याच्या वेळेला एव्हरेस्टची उंची मोजण्याचं काम इथे चालू आहे असं या चित्रावरून दिसतंय. इथे तुम्हाला दिसतायत एक स्पेसिफिक पॉइंट द्यावा लागतो आणि त्या पॉइंट वरून पुढे सर्वे करण्यासाठी आपल्याला मदत होते. तर इथे हे कष्ट दिसत आहेत. हे सगळे कारागीर त्याच पद्धतीचा सर्वे करतायत आणि असाच सर्वे हा पूर्ण भारतभर त्यावेळेला करण्यात आला. असे तंबू ठोकण्यात यायचे आणि या तंबूंमध्ये हे कारागीर, त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे अधिकारी त्यावेळेला काम करायचे. असं सांगण्यात येतं की जवळजवळ 2 ते 3 महिने एका ठिकाणी काम केलं जायचं. हा कलकत्त्याचा बेसलाईन आहे. हा जो टॉवर आहे, हा टॉवर आजही कलकत्त्यामध्ये आपल्याला दिसतो. याच्या टॉपला कलकत्ताचं मुख्य शहर, याचं मेजरमेंट आणि त्याचं सर्वेक्षण केलं गेलं. म्हणजे झाड कुठे आहे, डोंगर कुठे आहे, डोंगराचा टॉपमोस्ट पॉइंट कोणता आहे, विहीर कुठे आहे, इतका बारीक सर्वे त्या काळात झालेला आहे ज्याला आजही तोड नाही. याला ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्वे टॉवर, जो आता मगाशी आपण बघितला कलकत्त्यातला, तो आहे. तो 1831 मधला हा जॉर्ज एव्हरेस्ट यांनी बनवलेला टॉवर. आणि हे आहेत जॉर्ज एव्हरेस्ट. स्वतः त्यांची उंची कदाचित 6 फूट असू शकते आणि सगळे इन्स्ट्रुमेंट्स त्या काळातले मेजरमेंटसाठी वापरताना. आणि हे आजच्या काळातले सर्व इन्स्ट्रुमेंट्स जे आम्ही कॉलेजमध्ये वापरतो. ट्रायपॉड असेल, हा GPS आहे, हा स्टाफ आहे. तर अशी वेगवेगळे सर्व इन्स्ट्रुमेंट्स ज्यामुळे आपल्याला सर्वे करणं सोपं जातं. सगळ्यांची नावं आता घेत नाहीत. असंख्य सर्वे इन्स्ट्रुमेंट्स वापरण्यात येतात. आणि आत्ताच सगळ्यात मॉडर्न टेक्निक जे आहे सर्वे करण्याचं, जे वापरतायत बरेचसे डेव्हलप कंट्रीज जे आहेत, प्रगत देश जे आहेत, हे ड्रोनचा खूप व्यवस्थित वापर होतो. शेतकरी, तुम्ही आता बातम्यांमध्ये ऐकलं असेल की ड्रोन दीदी नावाचा मोदींनी उल्लेख केलेला आहे. तर ड्रोनचा वापर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता केला जातो सर्वेक्षणासाठी. अशा पद्धतीचं बर्ड आय व्ह्यूने सर्वेक्षण आपल्याला तात्काळ होऊ शकतं आणि एका मिनिटात, ज्याला 2-2 महिने लागायचे, तर त्याला एका मिनिटात आपल्याला हा सर्वे, तिथली माहिती, तिथलं लँड कव्हर कसं आहे हे आपल्याला कळू शकतं. पुन्हा वळूया टोपोशीट सर्वेकडे. तर सर्वेक्षण करण्यासाठी भारताचा आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या, म्हणजे फाळणीच्या आधीचा हा मॅप असू शकतो. तर त्यावेळेला भारत आणि त्याच्याबरोबर असणारे इतर देश यांचं ग्रिड तयार केलं गेलं, यांचं डिव्हिजन तयार केलं गेलं. अशा पद्धतीने, हे जरा सोप्या भाषेत
स्केल वगैरे आता सांगत नाही, ही डायग्रामच त्यासाठी सफिशियंट आहे. तर भारत आणि ऍडजस्टंट म्हणजे दक्षिण आशियाई खंड यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेला आहे. तर हा जो गुलाबी रंगाचा जो नकाशा आहे, इतका डिटेल अभ्यास झालेला आहे. सांगण्याचं तात्पर्य असं, गुलाबी रंग म्हणजे इथले टोपोशीट्स तुम्हाला प्रतिबंधित आहेत. तुम्हाला इथले टोपोशीट्स वापरणं त्यासाठी स्पेशल परमिशन घ्यावी लागते. आजकाल यातले काही प्रतिबंधित जे आहेत ते आता त्यांनी अनरेस्ट्रिक्ट केलेले आहेत आणि ते मिळू शकतात. तर यामध्ये कोंकण किनारपट्टी येते, त्यानंतर मलबार किनारपट्टी येते, ओडिसा वगैरे यांची किनारपट्टी येते, नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट्स आहेत त्यांचेही नकाशे बरेचसे प्रतिबंधित आहेत, ते आपल्याला वापरता येत नाहीत. त्यानंतर दुसरा भाग म्हणजे पाकिस्तान आणि भारत यांची जी बॉर्डर आहे तिथलेही नकाशे आपल्याला वापरता येत नाहीत, स्पेशल परमिशन घ्यावी लागते. पण इतर नकाशे अवेलेबल आहेत, त्यांचा आपण पुरेपूर वापर करून घेऊ शकतो. दिल्लीचा आहे, म्हणजे मेजर जेवढ्या पण शहरं आहेत त्यांचा नकाशा, त्यांचं टोपोशीट्स स्पेसिफिकली आपल्याला वापरता येतात. तर याचंच हे उदाहरण, हा जो डावीकडचा नकाशा आहे हे तुम्हाला दाखवत आहे की प्रत्येक भागाला एक स्पेसिफिक कोड नंबर दिलेला आहे. याला रेफरन्स नंबर असं म्हणतात, ग्रिड रेफरन्स नंबर असं म्हणतात. त्याचेही पुन्हा 16 भाग केलेले आहेत. तर अशा विविध भाग इथे इथे आपल्याला व्यवस्थित कळू शकेल. तर A to X असे 18 भाग केलेत किंवा 1 to 16 असे भाग केलेत. तर भारताचा कोपरा आणि कोपरा हा अशा भागांनी हा डिवाइड केलेला गेलेला आहे. तर हे जे आहेत हे टोपोशीट्सचे स्थलनिर्देशक नकाशांचे हे पॅटर्न्स आहेत, डिव्हिजन्स आहेत. जर अंतर बघितलं तर 1 सेंटीमीटरला 10, मग ते हळूहळू कमी होत जातं, 1 सेंटीमीटरला 2.5 किलोमीटर, 1 सेंटीमीटरला 1.25 किलोमीटर, आणि त्याही पेक्षा कमी म्हणजे इंच मॅप ज्याला आपण म्हणतो. तर यांना नावं आहेत, त्यातल्या त्यात मिलियन शीट म्हणजे सगळ्यात स्मॉल स्केल मॅप, डिग्री शीट, हाफ इंच आणि इंच, अशामध्ये हे टोपोशीट म्हणजे भारताचा एकूण हायपोथेटिकल डिव्हिजन्स केले गेलेले आहेत. तर अकॉर्डिंग टू स्केल, स्केल नुसार तयार करण्यात आलेले टोपोशीट्स. सर्वे ऑफ इंडियाने वेगवेगळे नकाशांचे प्रकार उपलब्ध केलेले ही त्याची वेबसाईट आहे. यामध्ये ओपन सिरीज नकाशे जे अधिकृत आपल्याला मिळतात, संरक्षण मालिका नकाशे जे फक्त डिफेन्स मिनिस्टर्स आणि डिफेन्स मंत्रालयासाठी, संरक्षण मंत्रालय वापरू शकतं असे आहेत. तर याचा ऍड्रेस तर दिलेला आहे, पण ज्या वेळेला आम्ही कोकण किनारपट्टीचे नकाशे, कार्लेकर सर अधिक सांगतील, ज्यावेळेला आम्ही मागायला जातो त्यावेळेला त्यांना कारण द्यावी लागतात की ही फक्त शैक्षणिक वापरासाठीच आम्ही वापरतो आहोत, नाही तर ठोस काहीतरी कारण असल्याशिवाय डिफेन्सचे नकाशे मिळणं अवघडच असतं. त्यानंतर सामान्य भिंतीवर आपण जे नकाशे लावतो मुलांसाठी शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, तर ते नकाशेही तितकेच उत्कृष्ट असतात, फक्त ते स्मॉल स्केल असतात, त्यांच्यामध्ये डिटेलिंग कमी असतं. काही पर्यटन नकाशे हे सर्वे ऑफ इंडिया अवेलेबल करून देतं, काही मार्गदर्शक नकाशे असतात जे फक्त काही मोठमोठ्या शहरांसाठी उपलब्ध असतात. ट्रेकिंगसाठी काही नकाशे आता सर्वे ऑफ इंडियाने अवेलेबल करून दिलेले आहेत. जिल्हा नियोजन नकाशे हे जिल्हास्तरीय गव्हर्नमेंट जे असतात त्यांनी बनवून घेतलेले नकाशे असतात. तर त्यामध्ये कॅडेस्ट्रल मॅप म्हणजे विभाग निहाय नकाशे सुद्धा अवेलेबल आहेत, आणि आजकाल डिजिटल नकाशे सुद्धा अवेलेबल आहेत जे फक्त टायडल, भरती, ओहोटी च्या वेळा किंवा सी लेवल राईजचा डेटा असेल, समुद्र पृष्ठभाग डेटा किंवा चुंबकीय डेटा, तर या डेटांसाठी सुद्धा अवेलेबल आहे. तर एक सांगण्याची गोष्ट अशी आहे
की जरी अवेलेबल आहेत असं त्यांनी सांगितलं त्यांच्या संकेतस्थळावर, तरी सुद्धा बरेचसे नकाशे आपल्याला मिळायला अडचण येते. कारण सांगितलं तसं सर्वे ऑफ इंडिया आजही तितक्याच कोडिंग मध्ये तितक्याच याच्यात काम करतं. हे महाराष्ट्रासाठी आहे. पुण्यासाठी महाराष्ट्राचं सर्वे ऑफ इंडियासाठी महाराष्ट्राला दिला गेलेला कोड आहे तो म्हणजे 47, आणि मग त्यानंतर काही टोपोशीट्स 46 चे, काही 55 चे. त्यातल्या त्यात आता इथे जर दिसत असेल तर पुणे शहराचा जो टोपोशीट नंबर आहे तो 47 आहे, आणि इथे पुणे शहर तुम्हाला दिसू शकतं. जर तुम्हाला बारामती, शिरूर या भागातले नकाशे, शिरूरचा बाउंड्री, इंदापूर वगैरे हे जर नकाशे बघायचे असतील तर हा नंबर तुम्हाला रेफर करून नकाशे अवेलेबल होऊ शकतात. एकंदरीत टोपोशीट दिसतो कसा, तर टोपोशीट असा दिसतो. हे जे लाल लाल डॉट्स आहेत हे म्हणजे चौकोन आहेत, लाल चौकोन आहेत. आपण याची अजून माहिती घेऊयात. ही 2 नकाशे मी दाखवणार आहे. एक म्हणजे पुण्याचा नकाशा आहे, नकाशा म्हणण्यापेक्षा आता आपण टोपोशीट म्हणूयात. तर आणि दुसरा जो आहे तो कुंडलिका नदीचा आहे, म्हणजे किनारपट्टीचा एक नकाशा आणि एक पुण्याचा नकाशा, असे आपण 2 नकाशे बघूयात. तर हा आहे पुण्याचा टोपोशीट. तर टोपोशीट दिसतो कसा, तर टोपोशीट असा दिसतो. टायटल आहे, हा नकाशा टोपोशीट कसला, तर पुणे डिस्ट्रिक्टचा. सर्वे कधी केलेला आहे, तर सर्वे 1962 to 63, 62-63 दरम्यान केलेला सर्वे. ट्रू नॉर्थ आपण म्हणतो आहोत, तर ट्रू नॉर्थ च्या बाजूने मॅग्नेटिक व्हॅरिएशन किती आहे, चुंबकीय निर्देशन किती आहे, तर ते 1/2 डिग्री वेस्ट हे आहे. फार आपण डिटेल मध्ये जाणार नाही. स्केल किती आहे आणि याचा नंबर काय आहे, तर 47F/14 म्हणजे पुण्याचा नकाशा. इथे तुम्हाला दिसतीये भामा, भीमा या नद्यांचा संगम इथे दिसतोय, पिंपळगाव, शेलवाडी. इतका डिटेल अभ्यास आजही तुम्ही जर इथे गेलात तर तेवढ्याच डिस्टन्सवर 2 आता मोशी आणि चिखली अशी 2 गावं आहेत. तर या 2 गावांमधलं अंतर किती हे तितक्याच अॅक्युरसीने टोपोशीटवर मोजल्यावर तुम्ही जर ग्राउंडवर गेलात आणि मोजलं तर तेवढंच तुम्हाला दिसतं. या इथे मला आळंदी दिसतंय. हा जो लाल रंगाचा मी म्हटलं चौकोन जे आहेत हे म्हणजे वसाहतीचे निर्देशन, वेगवेगळे चिन्ह वापरून तयार केला गेलेला टोपोशीट. इंद्रायणी नदी आणि हे म्हणजे पुणे शहर. तर इथे दिसेल मुळा नदी, मुठा नदी. पेठांची नावही इथे देण्यात आलेली आहेत. पुणे विद्यापीठ, राजभवन, खडकी हा भाग. अगदी तिथे किती उंचीवर ही ठिकाणं आहेत त्याची सुद्धा माहिती बऱ्याच वेळेला आपल्याला मिळते. रेल्वे स्टेशन, रेल्वे रूट इथे आपल्याला दिसतोय. सेंट्रल रेल्वे पुणे ब्रांच दिसतंय आपल्याला. ललित तर अशा एक मिनिट हा सर, कर्सर दिसत नाही तुला. हा मी ते याच्यात ओपन केलंय ना सर, हा एक अच्छा. मिनिट. लिंक देऊन ओपन केलंय, ते झूम होत नव्हतं ओके ओके पॉवर पॉइंट वर. ओके ओके. हे एक मी आता एक स्क्रीनशॉट काढते म्हणजे आपल्याला अजून व्यवस्थित मला सांगता येईल. आपण हे इथे ऍड करूयात. ओके. टोपोशीट बघितल्यानंतर कोणता रंग, कोणता सिम्बॉल, चिन्ह काय दर्शवतं हे सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित इथे प्रत्येक टोपोशीटच्या खाली दिलेली आढळते.
अगदी पुण्याचा आपण आता जो हे लोकेशन बघितलं, पेठांची नावं बघितली, तर त्यांची नावं, त्यांना दिलेले जे नंबर्स होते त्या नंबर्सचं सुद्धा इथे ह्या संदर्भ सूचीमध्ये इथे या मजकुरात दिलेला आढळतो. इतकं डिटेलिंग सर्वे आपल्याला इथे दिसतं. रोड, ब्रिजेस, स्ट्रीम, धरणं असतील तर धरणांचे वेगवेगळे प्रकार, जर विहिरी असतील तर भरलेली आहे, न भरलेली असेल तर सगळ्यांची माहिती. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तिथे तलाव असेल तर तलावाशी असलेला तिथली उंची, तिथे जर तलावाला बांधारा बांधलेला असेल तर त्या बांधाऱ्याची माहिती, रेल्वे असेल तर रेल्वेच्या रुळाचा प्रकार, त्यानंतर मिनरल लाईन, कंटूर्स म्हणजे आपण ते मी दाखवते थोड्या वेळात. आणि त्यानंतर जर तुम्ही डेझर्टिक एरियामध्ये गेलात, वाळवंटात जर गेलात, तर तिथे असणाऱ्या वाळूची माहिती, इत्थंभूत माहिती इथे मिळते. इथे खाली एक तळटीप दिलेली आहे, ती म्हणजे पुण्याचा सर्वे याआधी कधी झालेला होता. तर इथे तुम्हाला दिसेल पहिला सर्वे जो झाला होता 1922 ला, दुसरा सर्वे 6 वर्षांनी 28 ला, तिसरा सर्वे, चौथा, पाचवा, आणि आता हा होऊ घातलेला आत्ताचा जो टोपोशीट आहे हा 6वा सर्वे आहे. बरं, हे माहीत करून घेत असताना पुण्याच्या शेजारी जर मला माहिती करून घ्यायची असेल की हा रस्ता जातोय कुठे, नदी पुढे वळण घेती तर तिचा टोपोशीट असेल का, तर त्यासाठी इंडेक्स टू शीट असा इथे एक चौकोन असतो. तर ह्या टोपोशीट आत्ताचा जो आहे तो 47F/14 आहे, याच्या शेजारी कोणता टोपोशीट आहे याची सुद्धा माहिती आपल्याला टोपोशीट्स मध्ये दिलेली असते. आणि ही ह्याच नाही तर प्रत्येक टोपोशीट मध्ये इतकं डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला व्यवस्थितपणे मिळतं. उत्तर दिशेला जर आपली नदी वाहत असेल तर 47F/13 हा बघावा, ही सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तशाच पद्धतीने इथे तळटीपा दिलेल्या आहेत. अंतर किती आहे, कसं मोजायचं, त्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळते. याच्यासाठी थोडी प्रॅक्टिस असणं गरजेचं असतं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इंडेक्स मध्ये पुणे आणि अजून कोणता जिल्हा असेल तर त्याची बाउंड्री मेन्शन केलेली असते. तर मगाशी मी म्हणत होते तसं मी आता पुन्हा एकदा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते. तर इथे तुम्हाला दिसेल की इथे रेस्ट्रिक्टेड म्हटलेलं आहे. तर ते नंतर कोणीतरी ते डिरेस्ट्रिक्टेड केलंय, पण रेस्ट्रिक्टेड आहे. आणि त्याखाली लिहिलेलं आहे, दिस मॅप इज नॉट टू बी पब्लिश्ड, कॉपीड और रिप्रोड्युस्ड इन अ पार्ट और अ होल और फोटोग्राफ्ड एनिवेअर. तर अशी टीप तिथे दिलेली असते. हा रेस्ट्रिक्टेड टोपोशीट आहे आणि हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर, सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर हा त्या काळी 10 रुपयाला मिळत होता, अशी इथे माहिती आपल्याला दिसते. त्याचबरोबर पुन्हा उजवीकडे जे काही उरलेले म्हणजे जनसंख्या, वस्ती यांच्या संदर्भात असलेली जी चिन्ह आहेत, या चिन्हांचा इथे उल्लेख केलेला असतो. तर टाउन्स असतील किंवा छोटी खेडेगावं असतील त्यांची सुद्धा माहिती इथे असते. जर किल्ला त्या ठिकाणी असेल तर किल्ल्याची माहिती, टेम्पल, छत्री, चर्च, मॉस्क्यू, ईदगाह. तर इतकी माहिती हे कदाचित GIS सुद्धा आपल्याला देऊ शकत नाही आजच्या काळात. तर लाईट हाऊस असेल तर त्याची माहिती आहे. इंटरनॅशनल बाउंड्री, स्टेट बाउंड्री, डिस्ट्रिक्ट बाउंड्री यांचा इथे उल्लेख केलेला आहे. त्यानंतर हाईट कशी बघायची, तर एक ट्रँग्युलेशन मार्क असतं, त्याची त्याच्यावर माहिती असते. बेंचमार्क असेल, पोस्ट ऑफिस, वेगवेगळे गव्हर्नमेंटची कार्यालय जे आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिक नावं दिलेली असतात, शॉर्ट फॉर्म्स असतात, PO, TO, PTO, PS. डाक बंगला पूर्वी असायचा तर DB. त्यानंतर रेस्ट हाऊस असेल जंगलातलं तर RH. अशा असंख्य माहिती आपल्याला इथे
या दोन्ही बॉक्समध्ये मिळून, म्हणजे वरचा एक हा बॉक्स जो लेफ्ट साइडला असतो आणि हा खालचा बॉक्स जो राईट साइडला असतो, ही चिन्हांमुळे आपल्याला टोपोशीट वाचण्यासाठी अत्यंत मदत मिळते. दुसरा जो एक टोपोशीट आहे जो मला दाखवायचा होता, मी पटकन तो दाखवते. हा कुंडलिकाचा आहे. मी झूम करते फक्त, कदाचित कर्सर दिसणार नाही. तर हा कुंडलिका नदीचा, इथे अलिबागची वस्ती असलेलं दिसतंय. अलिबागच्या इथे असलेले खंदेरी उंदेरीचे 2 आयलंड्स तिथे आहेत. हा अलिबाग, हा कुलाब्याचा किल्ला. इतकी व्यवस्थित माहिती आपल्याला टोपोशीट्स मध्ये बघायला मिळते. त्याच दरम्यान इथे असलेलं समुद्राचं पाणी ज्या वेळेला आत शिरत असणार, तर ते किती प्रमाणात शिरतंय त्याची सुद्धा हाय टाईड लाईन आपल्याला इथे दिसते. हे खरं तर मड म्हणजे गाळाचं क्षेत्र आहे. मड फ्लॅट्स ज्याला म्हणतात तो भाग आहे. हिरवा रंग निश्चितच आपल्याला जंगलाबद्दल, फॉरेस्ट कव्हर बद्दल दाखवतो, आणि पिवळा रंग हा तिथे असलेल्या कल्टिवेशनचा, लागवडीचा प्रदेश दाखवतो. अलिबाग नंतर इथे असलेलं नागाव आणि सगळ्यांना माहित असलेला रेवदंडा. रेवदंड्याच्या किल्ल्याचा सुद्धा त्यांनी व्यवस्थित, बरं शंका येत असेल कुणाला तर हा रेवदंड्याच्या किल्ल्याचा एरिया हा मोजावा आणि तो ऍक्च्युअल ग्राउंडवर किती आहे तोही बघावा, तर निश्चितच अॅक्युरसी आपल्याला मिळते. ही कुंडलिका, इथे असलेलं काही मँग्रोव्हचं, खारफुटीच्या जंगलाचा काही भाग दाखवण्यात आलेला आहे. हा जरी जुना असला तरी तितकाच अॅक्युरेट आहे. आणि जर 1970 पासून आज 2024 पर्यंत काय बदल झाला हे माहीत करून घेण्यासाठी हा एक उत्कृष्ट सोर्स म्हणून मानला जातो. फक्त जॉग्राफी नाही तर जगात कुठेही, इवन आम्ही बघतो की बॉटनी वगैरे ह्या विभागांना सुद्धा टोपोशीट्सची गरज पडत असते जॉग्राफी डिपार्टमेंट मधून. तर हा आहे सर्वे ऑफ इंडियाचा पोर्टल आहे. हे मी ट्राय करून बघितलं, खरंच हे टोपोशीट्स अवेलेबल आहेत. तर निश्चितच रेस्ट्रिक्टेड सोडले तर बरेचसे टोपोशीट्स तुम्हाला डाउनलोड करता येतात. दुसरं जे आहे NRSCचं हे वेब पोर्टल आहे. हे वेब पोर्टलही तुम्ही बघू शकता, जेणेकरून पुढची माहिती आपल्याला मिळते. दुसरा जो सोर्स आहे आजकाल, जो आपल्याला ऑनलाईन सोर्सेस मिळतात आणि टोपोशीट्सही काही प्रमाणात भुवन प्लॅटफॉर्मवर मिळतात, ते म्हणजे लँड कव्हर. तर भू आलेखन हा जो प्रकार आहे, जो आजकाल शेती विषयासाठी खूप महत्वाचा आहे त्या विभागासाठी, तर त्यासाठी भुवनवरती काही टोपोशीट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. हा गव्हर्नमेंटचा जिओ प्लॅटफॉर्म आहे, इस्रोनेच तयार केलेला. बरं, जॉग्राफीमध्ये GIS, रिमोट सेन्सिंग किंवा GPS चा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. आम्ही असं नेहमीच चेष्टेने म्हणतो की आजकाल जे पारंपरिक सोर्सेस आम्ही अभ्यासासाठी वापरत होतो ते मागे पडलेले आहेत, आणि आता GIS शिवाय तुम्हाला पुढे सरकता येत नाही. तर ते काही अंशी खरंही आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला माहितीचा वापर करून घेता त्यावेळेला ती चटकन तुम्हाला समोरच्याला देताही आली पाहिजे, ती माहिती अवेलेबलही होता आली पाहिजे. तर ह्या सगळ्यांचा वापर करून भारतीय स्थलनिर्देशक नकाशे आणि आता त्यांची होणारी पुढची डिजिटल वाटचाल याबद्दल मी थोडक्यात सांगते. तर भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम हे पृथ्वीवरील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे मॅपिंग आणि विश्लेषण करण्यासाठी संगणक आधारित एक साधन आहे. तसेच रिमोट सेन्सिंग, सुदूर संवेदन, ही विमाने आणि इतर उपग्रहांचा सेन्सर मार्फत वापर करून पृथ्वीचे मोजमाप करण्यासाठी एक कला आणि विज्ञान यांचा संगम म्हणून हे 2 प्रकार आजकाल जॉग्राफी मध्ये, भूगोलात वापरले जातात. तर इथे तुम्ही बघाल, टोपोग्राफी हा जो पॉइंट आहे इथे, टोपोग्राफी म्हणजेच टोपोशीट्सचा वापर, बेस मॅप म्हणजेच टोपोशीट्सचा वापर. कुठेही जा, कोणतीही माहिती मिळवण्यासाठी नकाशा आणि टोपोशीटला आजकाल पर्याय नाही. उदाहरणार्थ, मलेरिया रिस्क अनालिसिस प्रोसेस हे ज्या वेळेला करण्यात आलं, आता हे ArcGIS मध्ये आम्ही प्रयत्न करत होतो,
तर त्यासाठी बघा किती गोष्टींचा वापर आम्हाला करावा लागला, आणि त्यासाठी बेस मॅप म्हणून आम्ही टोपोशीटचाच वापर केलेला होता. दुसरं काही प्रमाणात ज्यावेळेला आपण GIS चा वापर करतो त्यावेळेला माहिती अधिक रंजक करण्यासाठी आणि इफेक्टिव्ह करण्यासाठी टोपोशीटचाच डेटा घेऊन त्याच्याच आधारे ही माहिती आम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो. आता हिरवा रंग इथे म्हणजे इमिजिएटली आपल्याला लक्षात येतं की हिरवा रंग म्हणजे इथे कमी उंची आहे. तसंच पांढरा रंग म्हणजे उंच सखल भाग, अतिशय उंचीवरचा भाग की जो बर्फाच्छादित असेल असा भाग म्हणजे पांढरा, असं चटकन लक्षात येतं. किंवा दुसरा मॅप जर बघितला तर सांगायला वेळ नाही, पण ह्या रंगीत संगीत नकाशांनी बऱ्यापैकी परिणाम साधलेला आहे आणि आजकाल याचीच जास्त डिमांड आपल्याला दिसून येते. मगाशी सांगितल्याप्रमाणे गुगल अर्थ इमेजेस सध्या खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. इव्हन जो मुंबईला झालेला 26/11चा जो हल्ला होता त्यावेळेला त्यांच्याकडे GPS होते आणि तेही याच मॅप्स आपल्याला माहिती अशी मिळाली होती की ते GPSचा वापर करून त्यावेळेला त्या किनाऱ्यावर धडकले होते. तर आपण जो आता रेवदंड्याचा मॅप टोपोशीट बघितला तर त्याचंच हे दृश्य. फायदा गुगल अर्थचा असा आहे की तुम्हाला 2022 ते 23 पर्यंतचा डेटा सुद्धा दिसून येतो. कसा? तर अशा पद्धतीने आम्ही पालशेतचा जे रत्नागिरीच्या दक्षिण भागात आहे, तर ही किनारपट्टी विशेष अशा अर्थाने आहे की तिथे बीच कस्प यांचा एक पट्टा तयार झालेला आहे. अशा सगळ्याच किनाऱ्यांवर होत नाही, पण एक छान पॅटर्न तयार झालेला आहे. काही तिथे ज्याला आपण उंचवटे म्हणू, असे उंचवटे तिथे तयार झालेले आणि त्यांनी पॅटर्न तयार केलेला आहे. मग याचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला गुगल अर्थचा खूप उपयोग झाला. 2002 मध्ये पालशेतची किनारपट्टी अशी दिसत होती, तीच 2005 मध्ये थोडा बदल, 2021 मध्ये बऱ्यापैकी बदल, 2013 मध्ये सुंदरी नदी आहे इथे, त्याचं सुंदरी नदीचं इथे मुख आहे, ते इतकं रुंद होत गेलं की 2015 मध्ये बघा सुंदरी नदी ऑलमोस्ट ट्रॅप झाल्यासारखी दिसते, बंद झाल्यासारखी दिसते, आणि परत 2018 मध्ये ती पुन्हा तिचा जो फ्लो आहे तो दिसतोय. 2020 मध्ये बऱ्यापैकी चेंज दिसलेत आणि पुन्हा 22 मध्ये असं दिसलं की जी नदी बऱ्यापैकी अरुंद होती ह्या भागात, ती आता बऱ्यापैकी तिथे खारफुटीचं जंगल पण तयार झालेलं आहे आणि त्या नदीचा जो फ्लो होता तो सुद्धा बऱ्यापैकी नॅरो झालेला, रुंद झालेला दिसला. तर असं लक्षात आलं की कदाचित निसर्ग वादळ आल्यानंतर तिथल्या स्थानिकांशी ज्या वेळेला बोलण्यात आलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तिथे आलेल्या वादळामुळे तिथे चेंजेस तयार झालेत. बरं, त्या लोकांना आधी आम्हाला हे गुगल अर्थच्या इमेजरीज वरून कळलं होतं की निश्चित तिथं काहीतरी बदल झालेला आहे. हा बदल कन्फर्म केला तिथल्या नागरिकांनी. त्यांनी सांगितलं की नदी इतकी व्यवस्थित तिचा एरिया बऱ्यापैकी मोठा होता, पण जून 2020 मध्ये ज्या वेळेला निसर्ग वादळ आलं त्यावेळेला तिथं प्रचंड प्रमाणात गाळ साठला नदीच्या मुखाशी आणि नदी जसं काय जणू काही ती नदी बंदच झाली. याला नॅचरल डॅमिंग, ॲक्रिशन अशी बरीचशी काही टर्म्स आहेत ते आपण ते आपल्याला म्हणता येतील, पण नक्कीच गुगल अर्थ इमेजेसने आम्हाला खूप या माहितीचा फायदा झाला. बरीचशी ओपन सोर्स GIS ज्यांना आम्ही म्हणतो ते फ्री ऑफ कॉस्ट जे सॉफ्टवेअर आहेत, तर सॉफ्टवेअरची ही थोडक्यात माहिती आहे. काही पॉप्युलेशन अनालिसिस सिस्टीम, क्वांटम GIS सध्या खूप पॉप्युलर आहे. आम्ही हे फ्री मध्ये वापरतो आणि नकाशे तयार करतो आमच्या रिसर्चसाठी, आमच्या संशोधनासाठी. डिजिटल शोरलाईन अनालिसिस सिस्टीम आहे. काही स्टॅटिस्टिकल पॅकेजेस असतात. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही जे बोलताय ते खरं आहे की नाही, हे पॉप्युलेशन स्टडीज किंवा भूरूपशास्त्राच्या बदलांमध्ये होणारे काही बदल, काही चेंजेस आहेत ते माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला स्टॅटिस्टिकल पुरावे द्यावे लागतात. तर ह्या पुराव्यांसाठी स्टॅटिस्टिकल पॅकेजेस फॉर सोशल सायन्स स्पेसिफिकली,
ग्लोबल मॅपर असेल, ArcGIS सॉफ्टवेअर असेल, इल्विस, एनव्ही सॉफ्टवेअर असतील, तर ही सॉफ्टवेअर्स बऱ्याच प्रमाणात आजकाल वापरली जातात आमच्या लेवललाही आणि गव्हर्नमेंट लेवललाही. काही फ्री सॅटेलाइट इमेजेस आहेत युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेले. तर फक्त युनायटेड स्टेट्स नव्हे तर भारत सुद्धा यामध्ये बऱ्यापैकी प्रगती करते. लँड व्ह्यूवर नावाचं एक GIS फ्री डेटाबेस सॉफ्टवेअर आहे, जे तुम्हाला जुना डेटा आणि नवीन डेटा यांच्यामध्ये काय बदल झालाय हे तुम्हाला मॅप करून देतं, नकाशा इन्स्टंटली तयार करून देतं. कोपर्निकस ओपन ऍक्सेस हब आहे. नासाचा अर्थ डेटा सर्च जो आहे हा जुने सॅटेलाइट डेटा तुम्हाला माहिती करून देतं, जेणेकरून टोपोशीट्स आणि जुने सॅटेलाइट डेटा यांचं आपण कंपॅरिझन करू शकतो. दुसरं आहे गुगल अर्थ प्रो, जे आत्ताच तुम्हाला सांगितलं. आता भारत सुद्धा यामध्ये कमी नाही. वेदर फोरकास्टिंग असेल, मॅप्स असतील, तुमचं डिलिव्हरी ऍप जे आहेत झोमॅटो, स्विगी वगैरे, हे सगळे ऍप्स जे आहेत ते याच धर्तीवर याच प्रोसेसने आहे. सगळ्यात पहिली जी सिस्टीम होती डिजिटायझेशनची, ही सगळी टोपोशीट्स वरूनच केली गेलेली आहे. आणि आज जो आपल्याला बदल दिसतो तुमच्या गुगल मॅप्सवर मोबाईलमध्ये असलेल्या, तर ही सगळी टोपोशीट्सचीच आउटपुट्स आहेत. इथे मी असं सुचवू इच्छिते की काही गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स आहेत GIS आणि रिमोट सेन्सिंगचा तुम्ही कसा वापर करू शकता. कारण फक्त टोपोशीटचं माहिती, त्याचं ज्ञान घेऊन आज तिथे थांबायचं नाहीये, तर त्याच्या पुढेही जायचंय. विशेष म्हणजे हे IIRS आउटरीच प्रोग्राम कदाचित तुम्हाला माहित असतीलही. एज्युसॅटच्या मदतीने सध्या इस्रोने हे फ्री टीचर्ससाठी आणि विद्यार्थ्यांसाठी स्पेशली डिझाईन केलेले आहेत. तर असे आणि त्यांचा जर तुम्ही रेंज जर बघितली, सब्जेक्ट रेंज बघितली, तर खूप वेगवेगळी आहे. क्लायमेटॉलॉजी पासून जॉग्राफीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस ते कव्हर करतात. आता जिओ डेटा प्रोसेसिंग युजिंग पायथन किंवा फॉरेस्ट इकोसिस्टीम अनालिसिस. तर बेसिक भूगोलापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला ह्या प्रोग्राम्स थ्रू माहिती मिळते. आणि विशेष म्हणजे हे सगळे फ्री आहेत. तुम्हाला काही डेटा डिटेल्स तुमचे तिथे भरावे लागतात. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट याची सर्टिफिकेट्स मिळतात. त्याचबरोबर इडेक्स पण इन्स्टिट्यूट आहे, ही सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला काही प्रोग्राम्स, आउटरीच प्रोग्राम्स भूगोलाशी रिलेटेड तुम्हाला माहिती करून देऊ शकतात. कोर्सेरा नावाचे कोर्सेस आहेत, जे पुन्हा एकदा फक्त भारतीय भूगोल नव्हे तर जगाचा विस्तारलेला भूगोलाचा पसारा याबद्दल खूप चांगली माहिती देतात. तर असे काही कोर्सेस मी तुम्हाला सुचवेन की जे तुम्हाला फायद्याचेही ठरू शकतात. आणि अशा पद्धतीने मी इथे थांबवते. थँक्यू. येस सर. प्रश्न असतील तर प्लीज विचारा. प्रश्न विचारायचा आहे. मी उशिरा जॉईन झाले, कदाचित तुम्ही सांगितलं बरं. पण असेल. सगळ्यात हा. पहिला मॅप हा. होता, कोणी केला होता? हा म्हणताय क्ले मॅप म्हणतायत की अजून कुठला मॅप? नाही, कुठल्याही प्रकारचा पण पहिला मॅप कुठला होता, कोणी केला होता, असं मला हवं होतं. मी उशिरा जॉईन झाले, तुम्ही सांगितलं ओके असेल. ओके. सोर्सेस बऱ्यापैकी अननोन आहेत. त्यांचा काळ फक्त माहिती आहे कार्बन डेटिंगमुळे. तर हे जे क्ले मॅप्स आहेत कोणी बनवले माहित नाहीये. किंवा ब्रॉन्झ मॅप्स असतील, हे कोणी बनवले आहेत. तर हे त्यावेळेच्या राजवटीत बनवले गेलेले ते मॅप्स आहेत, पण बनवले कोणी, कोणाची आयडिया, तर ही शक्यता जरा कमी आहे. पण त्यातल्या त्यात आत्ता जे जगाला माहित आहे तो म्हणजे आम्ही ज्याला पहिला कार्टोग्राफर म्हणतो तो म्हणजे क्लाउडियस टॉलेमी आहे. तर टॉलेमीने कदाचित दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर, त्याने हा हो, पहिला दिसतंय. हा पहिला अतिशय इलॅबोरेटिव्ह कसं आहे, अगदी युथ स्टेज पासून मॅच्युरिटी पर्यंत कसा नकाशा तयार होत गेला जगामध्ये, आणि याला मदत करणारे संशोधक जे आहेत ती वेगवेगळी होती.
पण तरीही टॉलेमीला सगळ्यात पहिल्यांदा याचं प्रेरणास्थान पायोनियर आपण म्हणू शकतो. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. येस, वेलकम. आणखी कोणाला प्रश्न आहे का? अँड्रॉइड व्हर्जन हे मॅप्स अँड्रॉइड व्हर्जन ऍप्स मध्ये असे अवेलेबल आहेत रिफर करायला? आहेत सर, आहेत आहेत. मग ते रॅदर हा मी तुम्हाला लगेच सांगते. एक गुगल अर्थ नावाचं स्वतः गुगलनेच तयार केलेला ऍप आहे, गुगल हा. अर्थ नावाचा. ओके. तर जो तुम्ही जे याच्यासाठी बघता, स्क्रीनवर बघता आपल्या लॅपटॉप साठी वगैरे, तर तुम्हाला जसं तसं ते अवेलेबल आहे. अशाच पद्धतीने त्याचा हे पण आहे, इंटरफेस पण आहे. तर गुगल ऍप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. ओके. खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत, पण आम्ही जे प्रिफर करतो ते म्हणजे गुगल अर्थचा जो ऑथेंटिक ऍप आहे तो आम्ही प्रिफर करतो. ओके. किंवा गुगल मॅप्स असतील, तेही तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतं. आणि आजकाल तर त्याच्यामध्ये सॅटेलाइट नावाचा मॅप टाईप पण येतो, तर तोही तुम्ही फॉलो करू शकता. नाही, सॅटेलाइट नावाचा मॅप टाईप म्हणजे नाही कळलं. सर म्हणजे मी ट्राय करते दाखवण्याचा. म्हणजे लाईन डायग्राम का हो टोपोग्राफी हो, आलं लक्षात, दिसेल तसंच ना? आलं लक्षात. एक मिनिट, मी व्हिडिओ ऑन करते माझा. स्क्रीन एक मिनिट. मगाशी सांगितलं तसं दिसतंय का बरं? ब्लर दिसतंय. हा, पहिला स्क्रीन पाहिजे तो बंद कर ना. हे का? शेअरिंग बंद करू का सर? हा, शेअरिंग बंद कर ना. ओके. आता नीट दिसेल कदाचित. हा, Yes. तर हे जे दिसतंय गुगल अर्थ, हो. हे एक वापरू शकता तुम्ही. आणि दुसरं जे आहे गुगल मॅप, आपलं इनबिल्ट आजकाल ते अँड्रॉइड फोन्स मध्ये अवेलेबल आहेच. ओके. ओके. तर ते तुम्हाला सांगते. एक मिनिट, ते खरं स्क्रीन असा क्लिअर दिसत नाहीये मलाच. फोकस होत नाहीये पण आहे मी थोडं क्लिअर, हा क्लिअर दिसत नाही पण फोकस होत नाहीये, बरोबर. ठीक आहे, लक्षात येत आहे पण. ओके. या इथे तुमच्या राईट साईडला कॉर्नरला हा. तिथे ऑप्शन्स येतात. तर ऑप्शन्स मध्ये डिफॉल्ट, त्यात ओके. नाहीच येते. डिफॉल्ट, सॅटेलाइट आणि टेरेन असे 3 ऑप्शन्स येतात. हा, आता दिसतंय बघा. हा. हे मी इथे दाबलं, या इथे क्लिक केल्यानंतर येतं ते. तर डिफॉल्ट म्हणजे आपला रेग्युलर रूट मॅप जो असतो तो. त्यानंतर सॅटेलाइट म्हटल्यानंतर इथे सॅटेलाइट डेटा तुम्हाला रूट मॅपवर सुपर इम्पोज झालेला दिसतो. ओके. तर हे तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. हे सगळं गुगल अर्थ सांगताय ना तुम्ही का हो, मॅप्स? मोबाईलवरचं ऍप तुम्ही विचारलं ना. हा, हा, ठीक. येस, थँक्यू. येस. अजून प्रश्न आहे कोणाला? सॉरी. हा, येस. हा, तर मॅगेलॉनचा नकाशा जो आहे तो पृथ्वी प्रदक्षिण केलेला, त्याला किती किंमत आहे त्याला? म्हणजे कोणता सर? मॅगेलॉननी पृथ्वी प्रदक्षिणा केली होती ना पहिली, हा, हा, तर त्यांनी जो नकाशे केले ते आपण म्हणजे शाळेमध्ये वगैरे बघितलेले होते. हो, तर त्याला हो. व्हॅलिडिटी त्याची काय आहे, की ते योग्य होते, बरोबर होते, चुकीचे होते, असं म्हणजे त्याला आज गुगलमध्ये काय किंमत आहे असं मला विचारायचं. प्रत्येक नकाशाला किंमत आहे. आपण ज्याला अँटिक म्हणतो, आता त्यावेळेला त्यांनी इमॅजिन केलेलं असण्याची शक्यता आहे नाहीये ते आपण ठरवू शकत नाही. पण त्याला सुद्धा व्हॅलिडिटी आहे. जरी त्याच्यामध्ये चुका असल्या तर आता आपण इम्प्रोव्हाइज करू शकतो निश्चितच. आपल्याला इतकं माहिती आता मिळालेली, जसं मी सांगितलं, गुगल अर्थ इज द बेस्ट ऑप्शन नाउ अ डेज.
की तुम्ही इन्स्टंटली चेक करू शकता एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. जो जुना मॅप तुम्ही म्हणता आहात तो सुद्धा तितकाच व्हॅलिड आहे, कारण त्यावेळेला तो एरिया कसा होता, भौगोलिक त्याची रचना कशी होती ही आपल्याला निश्चितच त्याच्याने कळते. इम्प्रोव्हायझेशनला कायम वाव असतो असं मला वाटतं. ठीक आहे, थँक्यू. त्यावेळेचं काय परसेप्शन होतं तेही कळू शकतं आपल्याला त्या नकाशावरनं, कितीही जुना बरोबर. असला तरी. येस. अजून आहेत का प्रश्न? नाहीतर मग आपण थांबूया. आज मॅडमचं लेक्चर खूप सुंदर झालं. मध्ये मध्ये आपल्याला नकाशा वाचनाचे जे शाळेमध्ये धडे होते त्याची आठवण मध्ये मध्ये होत होती. त्यारे आपण हे कुठेतरी शाळेमध्ये शिकलेलो होतो, कानावर पडलेले होते ते शब्द. ते आज मात्र हाऊस असल्यामुळे डिटेलमध्ये शिकता आले. छोट्या छोट्या संकल्पना मॅडमनी खूप छान समजावून सांगितल्या. ऍक्च्युअल नकाशा वाचन करून घेण्याचा प्रयत्न ऑनलाईन मध्ये त्यांनी केलेला आहे. तर आमच्या वर्गातर्फे आणि जीविदातर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि याच्या पुढचाही अभ्यास आता ह्याच्यातनं आणखीन एक वेगळी दिशा आम्हाला सगळ्यांना ह्याच्यातनं नकाशा वाचनाची नक्की मिळेल. त्यामुळे थँक्यू मॅडम. धन्यवाद. आणि थँक्यू. जीविदा संस्थेला स्पेशल धन्यवाद देते. कार्लेकर सरांना धन्यवाद देते की त्यांनी मला या व्यासपीठावर संधी दिली. आणि जे अभ्यासू सगळे जे व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर मला बोलण्याचं भाग्य मिळालं. जीविदाचा कार्यक्रम आधीही SP कॉलेजमध्ये झालेला आहे. तर निश्चितच मी आणि सर असं ऑर्गनायझेशन करूयात की हा ऑफलाईन कार्यक्रम कसा होईल आपण ते सर नक्की बघूयात. Very आता good. Yes. नक्कीच नक्कीच त्यावेळेला तुम्हा सगळ्यांची भेट होईलच जे आता पार्टिसिपेंट्स आहेत त्यांची. तर लवकरच जीविदाच्या माध्यमातून मॅडम मी तुम्हाला नक्की भेटेन. नक्की नक्की चालेल. काय हरकत आपण नाही. करूयात हो. ऑर्गनाईज नक्की. ऑफलाईन केलं तर खूपच छान मजा येते खरं तर. पण हो असं हो सध्या ट्रॅफिक आणि ह्याच्या सगळ्यांमुळे आणि वेगवेगळे आता काही लोक आपल्यातले बाहेर गावचे आहेत, तर बरोबर. त्यांना या माध्यमातून जॉईन होता आलं म्हणून खरं आपण नक्कीच ऑनलाईन घेतला. पण डिजिटल झालोय ऑफलाईनचा पण आपण. आपण नक्कीच प्रयत्न करूया. येस नक्की मॅडम ओके नक्की. ओके चालेल. त्यामुळे आता थँक्यू. हो येस थँक्यू. उद्या आपण परत 6:30 वाजता भेटतोय. आय थिंक सर गबाले सरांचे लेक्चर आहे ना? हा, श्रीकांत गबाले यांचं लेक्चर आहे. श्रीकांत गबाल्यांचे लेक्चर आहे. त्यामुळे आपण उद्या बरोबर 6:30 वाजता भेटूया. त्यामुळे थँक्यू. लेक्चर संपलं असं जाहीर करते. थँक्यू ललित. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. येस सर. थँक्यू. थँक्यू.